नमस्कार. तुकाराम मुंडेजी. तुमच्यामुळे महाराष्ट्रात खरोखर खळबळच निर्माण झाली आहे आणि आम्हाला आता खरंच वाटायला लागलंय की आम्हाला सकस आणि स्वच्छ असं अन्न खायला मिळेल. मला तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे हे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत म्हणून मी विचारते तुम्हाला. तुम्ही सांगितलं की आतापर्यंत तुमच्या 21 वेळा बदल्या झाल्या आणि ही प्रत्येक बदली जी झाली ती सामान्य बदली नव्हती. म्हणजे सामान्यपणे आयएस ऑफिसरची बदली ही 3 वर्षांनी झाली पाहिजे, पण जर तुमच्या 21 वेळा बदली झाली असतील तर याचा अर्थ तुम्हाला 3 वर्षाच्या तुमच्या कालावधीच्या आधीच तुमची बदली करण्यात आली. तर आम्हाला फक्त एवढं सांगा की या ज्या 21 बदली झाल्या तेव्हा तुमचे मंत्री कोण होते. आम्हाला कृपा करून या सर्व मंत्र्यांची नावं सांगा. मी हे गुगल करून शोधू शकते, पण गुगल नेमकं नक्की सांगेल असं नाही. आणि ज्या अर्थी तुमची 3 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी धडाधड तुमच्या बदली करण्यात आला त्या अर्थी मंत्र्यांबद्दल शंका घेणे हे रास्त आहे. म्हणून आम्हाला या मंत्र्यांची नावं कळणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही ज्या आत्ता खात्यात आहात त्या खात्याचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ. नरहरी झिरवळ यांच्याबद्दल खूप काय बोललं जातं. त्यांचे जे 2 पीए का पीएस आहेत त्यांना भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात आत्ताच अटक केलेली होती आणि त्यांच्याबद्दल पण खूप काही बोललं जातं. तर त्यांनी तुम्हाला त्यांच्या खात्यात कसं काय घेतलं. नंबर 3, तुम्ही नरहरी झिरवळ यांच्या खात्यात आहात तर बाहेर अशी पण चर्चा आहे एक, आणि ही चर्चा आम्हाला मान्य नाही पण त्याचं उत्तर तुमच्याकडनं मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि तो प्रश्न असा आहे की बाहेर अशी चर्चा आहे की तुम्हाला पुढे करतायत, तुम्ही उत्तम काम करताय आणि तुमच्या मागे पक्षासाठी फंड मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. म्हणजे आस्थापनांना भीती निर्माण करायची आस्थापनांमध्ये आणि पक्षासाठी आपल्या फंड मिळवायचा, त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. तुम्हाला यातली कदाचित माहिती पण नसेल, पण असं काही असू शकतं का, असेल का, त्याचं आम्हाला सांगा. आणि नंबर 4 म्हणजे तुम्ही आता वेगळ्या ठिकाणी धाडी घालताय आणि अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. म्हणजे कुठल्या आयएएस अधिकाऱ्यांनी एवढ्या मुलाखती दिलेल्या आम्ही कधीच बघितलेल्या नाहीयेत. आयएएस अधिकाऱ्याची नावं सुद्धा सामान्य लोकांना माहिती नसायची आणि त्यातून मुलाखत देणं हे तर दुरापास्त होतं. याचं कारण आयएएस अधिकाऱ्यांना मुलाखत देण्यावर जवळजवळ बंदी असते. अर्थातच तुम्ही परवानगी घेतली असणार, पण मग ह्या सगळ्या मुलाखतींची परवानगी तुम्हाला का दिली असावी, त्याच्या मागे कारण काय असावं, ह्या आमचे प्रश्न आहेत. तर तुकाराम मुंडेजी तुम्ही आम्हाला या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे ही सिस्टीम कशी चालते, ही किती भ्रष्ट आहे, यातून आम्हाला तुमच्या या उत्तरातून आम्हाला आमचे समज करता येईल. धन्यवाद.